बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. मला जय महाराष्ट्रावरून आठवलं, मला भारतीय जनता पक्षाला एक विनंती करायची आहे. जय महाराष्ट्र नावाच्या वृत्तवाहिनीला तुम्ही कधीही अंतर देऊ नका. तुमच्या गुलामाप्रमाणे ती काम करते, अशा वृत्तवाहिनीला कधी अंतर देऊ नका. अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत, अगदी त्यांचे दर्शक झोपेपर्यंत किंवा झोपल्यानंतर देखील तुमची तळी उचलून धरायचं काम ही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी इमाने दुबारे करते. कुठेतरी एखादा नगरसेवक, ग्रामपंचायतीचा सदस्य, त्यांच्या संपादकाला म्हणतो बरं मी, कुठेतरी एखादा सरपंच, कुठेतरी यांचं राजकीय पुनर्वसन कराच करा. इतकं सुंदर काम जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी करते. एक उदाहरण सांगतो तुम्हाला कालचंच. काल ज्यावेळेस गोविंदाचा शिंदे टोळीमध्ये प्रवेश होत होता, यांनी एक सर्वे रोल आउट केला. काय लिहिलंय माहितीये सर्वेमध्ये? गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश होतोय. तुम्ही त्याचे चाहते म्हणून मी ते पाहतो नेमकं त्यांनी काय लिहिलंय. गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश होतोय, तुम्ही त्याचे चाहते म्हणून समर्थन कराल का? किती ती लाळ पुशेगिरी ह्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीची, किती ती लाळ पुशेगिरी. मी त्यांचा तो सर्वेच पाहतोय. त्या सर्वेमध्ये नाही म्हणणारे आहेत 75%, 76% आहेत नाही म्हणणारे आणि 24% होय म्हणतायत. ह्यांना आणखी काय पाहिजे? तोंडात मारल्यासारखं आहे यांच्या. आणि हा सर्वे टाकून फक्त 2च तास झाले. 2च तासात जर 76% आहेत, संध्याकाळपर्यंत हा सर्वे जवळपास 98% पर्यंत जाईल नाही पर्यंत, आणि एखाद दुसरा टक्के होय म्हणतील. बरं, एखाद दुसरे टक्के कोण? अंधभक्त, ज्यांना झापडं लावलेली असतात. माझा आजचा हा विषय नाही, पण तरी देखील सांगतो, हा जय महाराष्ट्र नावाची जी वृत्तवाहिनी आहे ना, वारंवार जेव्हा कधी डिबेट ठेवते तेव्हा फक्त शिंदे टोळीच्या लोकांना बोलवणार, भारतीय जनता पक्षाच्या लोकांना बोलवणार, पण ज्यावेळेस महाविकास आघाडी म्हणून यांची बाजू ठेवण्यासाठी ते कुणालाही बोलवत नाहीत. किंवा एखाद्या अशा कमकुवत व्यक्तीला बोलवतात जी त्यांच्याच विचारांची असते, पण दाखवताना दाखवायचं ही महाविकास आघाडीच्या तर्फे आलेले आहेत आणि महाविकास आघाडीची कुठलीही बाजू मांडली जात नाही यांच्या चॅनल्सवर. जय महाराष्ट्राला या लाईव्ह व्हिडिओतून मी एक चॅलेंज करतो. जर तुमच्या बुडामध्ये इतका दम असेल ना, तर आमच्यासारख्या प्रवक्त्यांना एखाद दिवशी तुमच्या डिबेटमध्ये बोलवा. मग शिंदे टोळीचा कोणीही असो, भारतीय जनता पक्षाचा कोणीही असो, जरा आम्हाला बोलवा. नाहीतर तुमचे डिबेट घ्यायचे बंद करा. हे एकतर्फी डिबेट घ्यायचे बंद करा. जय महाराष्ट्र आणि नाव बदला. पहिली गोष्ट ते असो. मी माझ्या मूळ विषयावर येतो. आज सकाळी सकाळी तुम्ही पाहिला असाल, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित म्हणता येईल अशी शिंदे टोळीची एक 8 नावाची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीतलं पहिलं नाव आहे राहुल शेवाळे, मुंबई दक्षिण मध्य. आता मुंबई दक्षिण मध्य, आता तुम्ही विचार करा, शिवसेना हे स्वतःला लावतात. चोरून घेतलेलं नाव, भाडोत्री नाव आहे हे. भारतीय जनता पक्षाने ही भाडोत्री शिवसेना, नकली शिवसेना भाड्याने दिलेली आहे काही काळासाठी एकनाथ शिंदेंना. आता या भाडोत्री शिवसेनेमध्ये पहिलं नाव जाहीर झालं ते आहे मुंबईतलं नाव राहुल शेवाळे. ज्या शिवसेनेची वाढ, स्थापना, सगळं काही मुंबईतून झालं, तिथून हे एक नाव जाहीर करतात. आणि त्याच्याच विरुद्ध बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 5 जागा, म्हणजे 6 पैकी मुंबईतल्या 5 जागा मुंबईतनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवतोय. कुठे आहे शिवसेना? तुम्ही सांगायचं. अगदी ठाणं घ्या, जिथे शिवसेनेला पहिली सत्ता मिळाली त्या ठाण्यातली ही जागा यांनी जाहीर केली नाही, जिथे शिवसेनेने ती जागा देखील जाहीर केली. छत्रपती संभाजीनगर घ्या, छत्रपती संभाजीनगरातली जागा देखील यांनी जाहीर केली नाही, ती देखील जागा शिवसेनेने जाहीर केली. मला सुचवायचं याच्या मागे काही वेगळं. ही जी यादी आली आहे, इतकी बोलणी खाल्ल्यानंतर कुणीतरी सही केली असेल दिल्लीतल्या यांच्या आला कमांडने, अशी सही केली असेल आणि अटी शर्तींवर, सशर्त अटींवर ही यादी प्रसिद्ध झाली. आणि त्या सशर्त अटी काय असणार आहेत माहिती आहे तुम्हाला? ही यादी जरी तुमची असली तरी त्याचे चिन्ह असणार. चिन्ह ते कुणाचं असणार ना, हे लक्षात घ्या मी काय सांगतोय. ते चिन्ह कुणाचं असणार हे आम्ही ठरवू, हे लक्षात घ्या. आता ह्या यादीमध्ये तुम्ही जर नजर फिरवलीत, राहुल शेवाळे, संजय मंडलिक कोल्हापूर, सदाशिव लोखंडे शिर्डी, प्रतापराव जाधव बुलढाणा, हेमंत पाटील हिंगोली, श्रीरंग बाळणे मावळ, धैर्यशील माने हातकणंगले आणि राजू पारवे रामटेक.
कृपाल तुमाने, माझा पहिला थेट प्रश्न तुम्हाला आहे, तुम्हाला या सगळ्यातनं काय मिळालं? कृपाल तुमाने, आज खासदारांची जर ही अवस्था असेल, कालच मी तुम्हाला ते वृत्त दाखवलं, या शिंदे टोळीचा काँग्रेस होतोय. हा राजू पारवे काँग्रेसचा आमदार, त्याचा तर बळीच गेलाय. तिकडे आमदारकी गेली म्हणजे तेलही गेलं, तुपही गेलं, हाती धुपाटणं आलं. राजू पारवेची ही अशी अवस्था होणार आहे. हा राजू पारवे काँग्रेसचा आमदार, मिलिंद देवरा काँग्रेसचा माजी खासदार, गोविंदा काँग्रेसचा माजी खासदार. जर हे सगळे शिंदे टोळी देत आहे, तर शिंदे टोळी कुठल्या तोंडाने बोलणार आहे की बाळासाहेबांनी काँग्रेस बरोबर जाणार नाही असं सांगितलं, नाही तर दुकान बंद करेल. इथून पुढे दुकानाच्या वार्ता केल्या ना, जागेवर तोंड बंद करण्यात येईल, हे लक्षात घ्या. दुकानाच्या वार्ता करायच्या नाही इथून पुढे. राजू पारवे कोण हे सांगायचं, मिलिंद देवरा कोण हे सांगायचं, गोविंदा कोण हे सांगायचं, भारतीय जनता पक्षातले बगलबच्चे मी नंतरच सांगेल, लक्षात घ्या. आता येऊया आपल्या विषयावर. तुम्ही विचार करा शिवसैनिकांनो, यांना ज्या 13 विद्यमान खासदारांना शब्द दिला होता, तो शब्द जर पूर्ण करता येत नसेल तर हे आमदारांचा शब्द काय पूर्ण करणार? तुम्हाला ज्यांचे देव पाण्यात बसलेत ना, त्यांची नावं सांगतो. सगळ्यात पहिलं कृपाल तुमानेंचा तुमच्या समोर बळी गेलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवून देखील दिला. राजू पारवे यांनी स्वतः आज यादीत त्याचं नाव टाकलेलं नाही. गजानन कीर्तीकर देव पाण्यात आहेत, संपला, कारभार संपला. दुसरा हेमंत गोडसे, कारभार संपला. यवतमाळ भावना गवळी, कारभार संपला. आणि पालघर, आता पालघरचं काय सांगावं. पालघर असं आहे की ते गावित हे भाजपचेच उमेदवार होते, त्यामुळे ते भाजपाकडे जाणार, त्यामुळे पालघरचे विशेष सोडून द्या. पण विद्यमान 13 खासदारांना देखील तुम्हाला जागा सुटत नसतील तर तुम्ही या आमदारांना काय शब्द देणार भविष्यात, ज्यावेळेस या खासदारांचे निकाल लागतील ना? खरं तर ज्यांचे निकाल लागायचे, ज्यांना ह्या जागा जाहीर झाल्यात ते संपले, ज्यांना जागा जाहीर झालेल्या नाहीत ते वाचले, तुम्हाला राजकीय जीवनदान मिळाले असं समजा. कारण जागा जाहीर करणं, लक्षात घ्या, जागा जाहीर करणं आणि त्यांना निवडून आणणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. तुम्ही वाचलात, तुम्ही या पराभवापासून, ह्या हरण्यापासून तुम्ही वाचलात, तुम्ही आभार माना देवाचे. खरं तर सगळ्यात पहिली चूक खासदारांनी ही केली की तुम्हाला माहित नाही भविष्यात आपलं काय होणार आहे आणि तुम्ही या शिंदे टोळीच्या मागे पळत सुटलात. ही पहिली चूक. शिंदे टोळीने आपली यादी जाहीर करताना आणखी एक वाक्य वापरलंय, मी तुम्हाला तेही वाचून दाखवतो. प्रसिद्धीसाठी असं लिहिलंय, हिंदुहृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणूक 2024 साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची, आता स्टारलाईन करा, मला काय सांगायचं ते पहा. पहिली यादी खालीलप्रमाणे. पहिली यादी म्हणजे ह्यांना असं सुचवायचंय की आता आमची दुसरी यादी पण येईल, तिसरी यादी पण येईल, चौथी, पाचवी जी काही असतील यांच्या याद्या. इतकं उल्लू बनवायची कामं करतात लोकांना. तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता त्याही वेळेस त्यांनी सांगितलं हा पहिला विस्तार असेल. काय सांगितलं? पहिला विस्तार. तुमचे विस्तार लांबच राहिले पुढे ना विस्तार झाला ना काही झालं. ते बच्चू कडू वगैरे वाट बघून बघून शेवटी त्यांनी त्या नवनीत राणाला शिव्या घालायला सुरुवात केली. जे काही असेल ते, पण पहिली यादी, काय कॉन्फिडन्स पहा यांचा. पहिली यादी आहे ही, पहिली यादी. हे अशा प्रकारचं वातावरण आहे. यांची दुसरी यादी कधीही येणार नाही. आणि ह्यांच्या दुसऱ्या यादीत जे आता हे 8 जे आहेत, 8च्या पुढचे जे काही 5 यांचे उरलेले आहेत, त्या 5ही जणांचा त्या एकनाथ शिंदेच्या सुपुत्राचा वगळा त्याच्यातनं, पण बाकीच्या 3-4 जणांचा ह्याच्यात बळी जातोय. आणि समजा नाही जरी गेला, उदाहरण देतो तुम्हाला, समजा 13च्या 13 जागा ह्यांना सुटल्या, 13च्या 13 जागा, मी एक तर्क सांगतो तुम्हाला, या साऱ्याच्या साऱ्या जागा ह्या कमळावर असणार. म्हणजे भविष्यात ज्यावेळेस यांची काउंटिंग होईल ती कमळाच्या तिकिटावर असेल की कमळाने किती उमेदवार दिले. तुम्हाला आतापर्यंत कमळाने, बघा बॉसगिरी कोण करते बघा महाराष्ट्रामध्ये, बॉसगिरी भारतीय जनता पक्षाने ह्यांच्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा यांच्या महायुतीमध्ये बॉसगिरी कोण करते पहा. 24 जागा आतापर्यंत जाहीर केल्या. मला वाटतं पहिली यादी काहीतरी 22 जणांची होती, नंतर 2, नंतर 1 असे 2 उमेदवार त्यांनी जाहीर केले. असे 24 उमेदवार जाहीर केले भारतीय जनता पक्षाने.
शिंदे गटाने 8 केले आणि अजित पवार गटाने आतापर्यंत 2 केलेले आहेत. आता मी तुम्हाला वारंवार का सांगतोय, भारतीय जनता पक्ष जवळपास 34 जागा लढवेल. शिंदे गट 7 ते 8 हे मी तुम्हाला सांगत होतो. अजित पवार गटाचं बघूयात पुढे. आता महाविकास आघाडीमध्ये बघा कोण सगळ्यात मोठे आहे. शिवसेनेने आपल्या 17 खासदारांची ती उमेदवारीची यादी देखील जाहीर केली. शिवसेना जवळपास 24 ते 25 जागी लढेल. अगदी हातकणंगले सुद्धा, सध्याच्या बातमीप्रमाणे हातकणंगले ही जागा सुद्धा शिवसेनाच लढवेल. राजू शेट्टींचं काय होईल ते बघू भविष्यामध्ये. त्यातल्या 17 जागा जाहीर देखील झाल्या. त्यात मुंबईच्या 5 जागा आहेत, हे विशेष. काँग्रेसने 12 जाहीर केलेत. शरद पवार साहेबांचे उमेदवार जाहीर होणं अजून बाकी आहे. आता तुम्ही सांगा मोठं कोण आहे. हे स्वतःला शिवसेना म्हणवत होते ना. तुमची लायकी कळाली, तुमची लायकी कळाली. ठाणे घालवलात, त्याच्या व्यतिरिक्त सांगतो, ठाणे घालवलात, संभाजीनगर घालवलात, अमरावती घालवलात, परभणी घालवलात. स्वतःच्या मुलाची खासदारकी का नाही जाहीर केली हे तुम्हाला सांगतो. ज्याला कोणाला वाटत असेल यांच्या मुलाची जागा सेफ आहे की नाही, एवढ्या जणांचे बळी दिल्यानंतर एखादी जागा तर मिळालीच पाहिजे की नाही. एवढ्या जणांचे बळी देतायत तुम्ही, एक जागा तर मिळाली पाहिजे. या इतर खासदारांचे आता जर पहिल्याच यादीत स्वतःच्या पुत्राचं नाव टाकलं असतं तर बाकीच्यांमध्ये काय मेसेज गेला असता, स्वतःच्या मुलाची जागा सेफ करून घेतलेली आहे. बरोबर आहे, राजकीय सूझबूझ तेवढी आहे हो यांना. त्यामुळे पहिल्या यादीत स्वतःच्या मुलाचं नाव काही घातलेलं नाहीये. स्वतःच्या विद्यमान खासदारांना ज्या माणसाला दिलेला शब्द पाळता येत नाही, हा आमदारांना दिलेला शब्द काय पाळणार हे लक्षात ठेवा. शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते. शिवसेनेने 17 जागा जाहीर देखील केल्या. यांचे 13 खासदार निवडून आले. त्यांच्याकडे 13 खासदार निवडून आलेले नाही म्हणणार मी, चोरून घेतलेले असताना देखील तुम्हाला 8 जागा जाहीर करता येतात. त्या गोडसेने काय करावं, त्या गजा कीर्तीकरांनी काय करावं, भावना गवळीने किती राख्या बांधून घ्याव्यात. पालघर सोडून द्या, आता स्वतःच्या सुपुत्राचं देखील तिथे काय अवस्था होणार आहे पहा. जो कोणी शिवसेनेचे पक्ष प्रमुख दगडाला जरी उमेदवार देतील ना, दगडाला, तो दगड देखील निवडून काढू. पण काही वेळा राजकीय सूझबूझचा भाग असतो, काही राजकीय समीकरणं असतात. जरा जाहीर करू दे ह्यांना उमेदवार, मग ठरवूयात काय करायचंय काय नाही करायचंय. काही राजकीय गणित असतात, समोरच्या शत्रूची चाल काय त्याच्यावर काही राजकीय गणित असतात. हा शेवटी एक बुद्धिबळाचा खेळ आहे शिवसैनिकांनो. त्यामुळे कल्याणच्या जागेविषयी योग्य वेळेस आपण नक्कीच निर्णय घेऊयात. कोण उमेदवार असेल, जो कोणी उमेदवार असेल तो आपला असं समजायचं. उद्धव साहेब तिथे उभे आहेत असं समजायचं. या शिंदे गटाची अवस्था इतकी बिकट झाली आहे, मला रामदास कदमाचं आणि संजय गायकवाडचं ते स्टेटमेंट अजूनही आठवतं. शिवसेना म्हणून आम्ही 25 जागेपेक्षा खाली एकही जागा लढवणार नाही. 25 जागा तर पाहिजेतच पाहिजेत, समान पाहिजेत. आणि 23 जागेपेक्षा तर आम्ही निवडणूकच लढवणार नाही, कारण 23 जागा आम्ही मागच्या वेळेस लढवल्या होत्या. तुम्हाला देखील आठवत असेल रामदास कदमाचं हे स्टेटमेंट, तुम्हाला देखील आठवत असेल. कुठे त्या 23 जागा गेल्या. अरे तुम्हाला विद्यमान खासदारांना घरी बसवावं लागतंय. विद्यमान खासदारांना 23 सोडा, तुमच्या 13 जागा देखील यांच्याकडनं मिळत नाहीये, त्याचा विचार करा. तुमच्या विद्यमान जवळपास 5 ते 6 खासदारांना घरी बसवलं जातंय, याचा विचार करा. आणि मग मोठमोठ्या गमजा मारा. शिवसैनिकांनो, हीच कर्माची फळं असतात. आपल्या पक्षप्रमुखांना दिलेला दगा ह्याच जन्मात त्यांना फेडून जायचा आहे. पाहूयात पुढे नेमकं आणखी काय काय घडतंय. जागा जाहीर करणं आणि जागा निवडून आणणं याच्यामध्ये फरक असतो. जाहीर जागा कोणीही करू शकतो. अभिजित बिचकुले देखील करू शकतो. अभिजित बिचकुलेने देखील समजा 48 जागा उद्या जाहीर केल्या, नवल वाटायला काय त्याच्यामध्ये. निवडून आणणं हे महत्वाचं असतं. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.